तर मित्रांनो, कशात तुम्ही सगळे मजेत ना? तर तुझं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर आज एवढ्या दिवसापासून चाललं होतं, पप्पासोबत बोलत होतो की आज कुठेतरी फिरायला जायचं. तर पप्पा म्हणले चल गार्डनमध्ये जाऊ. तर आले मस्त छत्रपती शिवाजी महाराज उद्यानमध्ये आले. तर इकडं पेंटिंग्स लावलेले आहेत, ते सगळं वाचतोय बघतोय. 3D टाईप्स आहेत एवढे. मग आता आलं फिरतोय मस्तपैकी. तिकडं चंद्र निघालेलं आहे, थांबा तुम्हाला दाखवतो. तर फोकस तर नाही आपल्या मोबाईलचा, तरी पण दाखवायची प्रयत्न करतो मी. निघालेलं आहे इकडे खूप सारे पेंटिंग्स आलेले. तर एवढं आहे आणि बऱ्यापैकी चांगलं आहे गार्डन. आणि वरून इकडे ट्रेन पण आहे. आता ट्रेन गेली आहे, आता तुम्हाला दाखवलं असतं माझ्यासमोरूनच गेली आहे. इकडून ट्रेनचा ट्रॅक आहे जाण्यासाठी. तिकडून ट्रेन गेली आणि आत्ता गेली, त्याच्यासाठी तिकीट आहे ट्रेनसाठी. तुम्ही इकडे आल्यावर तुम्ही बसू शकता ट्रेनवरती. इकडं फिरण्यासाठी भरपूर काही आहे. 7D थिएटर नावाचे आहे, त्याच्यामध्ये गेलं नाही मी, काय ते माहिती नाही त्याच्यामध्ये. नेक्स्ट टाईमला जेव्हा येऊ तेव्हा मी जाऊन बघू. त्याच्यामध्ये काय मग तुम्हाला सांगतो मी, डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन सांगतो काय. आणि वरून इकडं झेंडा फडकलेला आपला तिरंगा फडकला आहे. त्याच्यानंतर इकडं मस्त बसण्यासाठी पण जागा आहे मोठी. हे बघा इकडून ट्रेनचं ट्रॅक आहे, असं एवढा असं ट्रेनचं ट्रॅक आहे. इकडूनच पेंटिंग स्टार्ट होतात आपले. इकडून मस्तपैकी पेंटिंग स्टार्ट आहेत. आणि इकडे सगळे बसण्याची जागा आहे. आणि वरून तिकडं ग्राउंडसारखं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही जर तुमचे छोटे मुलं असतील तर त्यांच्यासाठी खेळायसाठी पण जागा आहे इकडं. आणि जर तुम्हाला मॉर्निंग वॉकसाठी यायला लागेल इकडं, तर तुम्ही इकडं पाहते, इकडं मॉर्निंग वॉकसाठी पाहते तुम्ही इकडं फिरू शकता मॉर्निंग वॉकसाठी. मग आज आपण सकाळी ब्लॉग टाकला होता, म्हणजे दुपारी टाकला होता. त्याच्यानंतर घरी गेलो मी, पप्पाला विचारलं, पप्पा चला ना आज बाहेर जाऊ. कारण पप्पा घरीच होते. मग पप्पा म्हणले ठीक आहे चल, कुठं जायचं सांग. म्हणलं चला गार्डनला जाऊ. पप्पा म्हणले ठीक आहे, कोणत्या गार्डनला जायचं सांग. मग म्हणलं चला मग शिवाजी महाराज गार्डनला. मग आलो आम्ही इकडं. मग काय आता चालू आहे सगळं इकडं फिरतोय मस्तपैकी, कारण वॉकिंग पण झाली पाहिजे. रात्रीची वॉकिंग आत्ताच करायला लागले. मला यायचं असेल तर इकडे इकडं वडगाव शेरीमध्ये आहे. आणि आता लाईट्स लागलेले तिकडचे. ट्रॅफिक पण नव्हती एवढी यायसाठी मला, कारण वाघोलीवरून आल्यावर एवढी ट्रॅफिक पण नाही लागली मला संध्याकाळच्या टायमाला. फक्त थोडी लागली, कारण आतूनमधून गल्लीबोळामधून घुसून आणली ना पप्पांनी. त्यांना सगळे शॉर्टकट्स माहिती, मग गल्लीबोळामधून घुसून आणली. आलं इकडे थांबत. ट्रेन आली असेल तर तुम्हाला दाखवतो मी. ट्रेन अजून तिकडेच थांबली आहे स्टेशनवरती दुसरे माणसं घेण्यासाठी. इकडे मुलं फिरायला लागले, मस्त वॉकिंग करायला लागले माणसं. त्याच्यानंतर तिकडं जिमिंगसाठी पण एक एरिया आहे, तिकडं आपण जाऊन बघूया नंतरचं. इकडे तुम्हाला जर सकाळी वर्कआउट करायचं यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता वर्कआउट करायला. आता सध्या ट्रेन आलेली नाही आहे, तिकीटसाठी सगळे वेट करत आहेत. आता आधी जे चढले होते ते उतरतात आणि नंतरचे आता चढत आहेत. म्हणून त्या ट्रेनला एकतर यायला लेट लागतं. हळूहळू एकतर टॉय ट्रेन येते. मग आम्ही आत्ता आलो तर आम्हाला वाटलं ट्रेन त्यांनी हटवली आहे, पण नाही, ती फिरून येत होती तिकडून. मला वाटलं हटली आहे तिथे, नाही फिरून येत होती. आता बघू आली आहे का नाही, थांबलेलीच आहे अजून. लेट आहे लागतं ना. आणि ट्रेनमध्ये खूप गर्दी आहे, कारण सगळ्या छोट्यापासून ते मोठे सगळे बसतात त्या ट्रेनमध्ये. मोठ्यांना बसायला परवानगी नाही, ते पण मुलांसंग बसून जातात. फोटो सेशन काढायचं असेल बसून जातात तिकडे. इकडे मम्मी पप्पा बसले त्या साईडला, तिकडे त्या साईडला बसले. तिकडे बघा एक छोटं ग्राउंडसारखं आहे, आतमध्ये फुटबॉलसारखं आपण खेळू शकतो. आता बंद येते सध्या. की आपली वॉकिंग काय तुम्ही आधी सांगितलं होतं तुम्हाला. चंद्र अजून चांगला दिसतोय थोडा. हात वगैरे लागला माझा. आपण जाऊन बघूया तिकडं आता जिमिंग एरियाकडं. एवढं झालं इकडेच फिरतो मी, त्यापेक्षा जिमिंग एरियामध्ये तुम्हाला जाऊन दाखवतो तिकडे काय काय आहे. त्याच्यानंतर आपण कुठं जाऊ किड्स एरियामध्ये. मग तुम्ही जर तुमच्या छोटे बाळ असतील तर त्यांच्यासंग येऊ शकता इकडं. आधी आपण वर्कआउट एरियामध्ये जाऊया.
की वर्कआउट एरिया. आता रस्ता कुठून आहे ते बघ. वेळापासून धरून ठेवले आणि वरून अजून ट्रेन पण नाही निघालेली आहे. निघाल सध्या, जेव्हा निघाल तुम्हाला दाखवतोच, कारण रस्ता इकडचं बॉर्डरचा आहे ना रस्ता. मग आपण जिकडं पण जाऊ तिकडून भेटू शकते बघायला ट्रेन. आता जाऊन दाखवतो तुम्हाला ट्रेन वर्कआउट एरिया. हा बघा, हा जे इकडे एवढी भिंत आहे ना, ही 7D एरिया आहे. हा बा झूम आउट करतो मी. हा 7D एरिया इकडचा, म्हणजे 7D थिएटर आहे. मला थिएटर आतमध्ये काय बघितलं नाही अजून, कारण इकडं खूप सारी गर्दी आहे. पप्पा म्हणले आता नको जायला कारण खूप गर्दी आहे. म्हणलं आता जेव्हा नंतर येऊ तेव्हा जाऊ. गार्डन टाईप एरिया, घासमधून चालतं आहे. माझे मम्मी पप्पा बसलेले आहेत. इकडं फाउंटन पण आहे आतमध्ये आणि ग्राउंडसारखं पण आहे बसायसाठी. इकडं बसायसाठी जागा आहे. नंतर आपण तिकडं पुढं वर्कआउट एरिया आहे, तिकडे जाऊया. सारखं होते वर्कआउट एरिया कुठून नाही जायला, बघायला लागला मला. ट्रेन आली तर अजून वाढवायची. तुम्हाला दाखवतो ना अजूनच नाही जायला आहे जागा. अजून ट्रेन तर निघालेली नाही आहे म्हणून जाऊन दाखवतो, नाहीतर इकडूनच दाखवतो तुम्हाला. कारण इकडं बघा, इकडं बसायसाठी जागा आहे मस्तपैकी. तिकडं मुलं खेळतात ते, आणि हा मस्त वर्कआउट एरिया आहे. हा मग तुम्हाला थोडं जवळ जाऊन दाखवतो. हा इकडं वर्कआउट एरिया आहे, इकडून ते पारा असा तिथपर्यंत वर्कआउट एरिया असा. हा वर्कआउट एरिया काय म्हणलं, ओपन जिम. ते ओपन आहे ना आता निसर्गामध्ये आहे ना, म्हणून ओपन जिम म्हणलेलं आहे. आणि इकडं मुलांसाठी खेळण्यासाठी जागा आहे. आणि वरून हा एवढा मोठा असा गार्डन पॅथ आहे. इकडं बसू शकता तुम्ही, पिकनिक करायची असेल इकडून करा. आणि हा बघा, हा 7D थिएटर इकडे लिहिलं. आणि याला गर्दी बघा जरा, किती जास्त गर्दी याला. एवढी गर्दी चालली इकडं. आतमध्ये काय तर ते आपण बघितलं नाही, तर नंतर जाऊन बघूया आपण. कारण आत्ता खूप गर्दी लागलेली इकडं. आतमध्ये काय ते माहिती नाही आपल्याला. फिरतात ते मस्त बघू. एवढी गर्दी कशाची काय माहिती. आणि वरून त्याला लॉक लागलेला आहे. सगळे त्याचा वेट करून थांबलेत. रात्री संध्याकाळची वॉकिंग चालली लोकांची, आणि आपण इकडे व्हिडिओ बनवतो आहे. हां थांबा, ट्रेन आली. चालेल ट्रेन कशी जाऊया आपण. थांबा ट्रेन कशी जाऊया तुम्हाला दाखवतो. तुम्ही ट्रेन आली. तुम्हाला दिसेल का बघतो. दिसली का ट्रेन? उजेड येतोय ना तिकडून, तो ट्रेनचा उजेड आहे. आणि आता बघा स्लो ट्रेन आहे भाई. मी इकडे थांबतो, दाखवतो. ते बघा अशी चाललेली ट्रेन आहे. लोक पायलट बसलेले आहेत आतमध्ये. तो पायलट टॉय ट्रेन आहे. तो बघा आता गर्दी बघा, सगळं टॉय ट्रेन आहे. त्याच्यामध्ये पालक पण बसलेत. पालक म्हणजे मोठे जण जास्त आहेत आणि छोटे जण कमी आहेत. हे काय, हा असं ट्रॅक आहे इकडून, हे जॉगिंग पॅच मागं. तिकडून असं फिरून येऊ शकतो आपण. त्याच्यानंतर मागं जायचं एरिया आहे. तर मी आधी सांगितलेलं तुम्हाला इकडे बसायची जागा आहे. त्याच्यानंतर तुम्ही इकडे येऊन बघा. इकडं काय सांगा मला पुढचा व्हिडिओ कशावर पाहिजे तुम्हाला, त्या हिशोबाने मी व्हिडिओ बनवून दाखवतो तुम्हाला. कुठल्या जागे जायचं, कुठल्या जागे नाही. बघा फोटोज थोडं 3D टाईप आहेत, थोडेसे बाहेर निघलेले. इकडं हिस्ट्री पण आहे, त्यांची सांगितलेली हिस्ट्री पण आहे, पण ती जरा फोटोज जरा हे झालेत त्यांचे. इकडं 3D टाईप फोटोज आहेत. इकडे हिस्ट्री पण आहे, ते जरा काय खराब झालेत. ते काही वाचायला येत नाही आहे. लिहिलेले आहे पण काय वाचता येत नाही. ते बघा अफजल खान आणि आपले शिवाजी महाराज, शिवराय मस्तपैकी पोर्ट्रेट काढलेली आहे. कोणत्या माणसाने काढले काय माहीत, पण छान काढली. आता जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असेल ज्यांनी काढले, तर तुम्ही भावांनो खरं मस्त काढली. असे इकडे एवढे मस्त चित्र लागलेले आहे. तुम्ही इकडे येऊ शकता बघायसाठी. असे तुम्हाला सगळं एंडपर्यंत दाखवतो चित्र. कोणत्या मटेरियलने बनवलेत काय माहिती. इकडे हिस्ट्री बाई, ते हिस्ट्री मिटून केली तिकडे. कसं काय म्हटलं काय माहिती. इकडं हा जॉगिंग पॅथ आहे ना, हा एंड होतो, डी एंड याचा. आणि त्याच्यानंतर
जेवण झाल्यानंतर इकडं हे मोकळी जागा आहे थोडी, थोडी मोकळी जागा आहे. म्हणजे ही जी मोकळी जागा आहे ना, हा दुसरा जॉगिंग पॅथ आहे. मी तुम्हाला आधी दाखवलं होतं, तिकडं दाखवलं होतं बघा मी. इकडं दुसरा जॉगिंग पॅथ आहे, तो आहे हा. आणि इकडं गार्डन टाईप तुम्हाला आधी सांगितलं होतं. आणि वरती चंद्र आल्या मस्त झेंडा फडकतो आहे. एवढी हवा पण नाही आहे फडकायसाठी. मला सांगा पुढचा व्हिडिओ कसा पाहिजे तुम्हाला, त्या हिशोबाने मग व्हिडिओ बनवतो. तर रात्र झाली, थोडा फॅमिलीसंग एन्जॉय करतो आणि मग व्हिडिओ टाकतो. बाय.